तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला, कांदा काढणारे शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मकावाल्यांना सांगू इच्छितो, ज्यांचं बाजरी आहे त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 14 तारखेपर्यंत म्हणजे 14 एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा, झाकून ठेवा. त्याच्यानंतर हळदी देखील आता उद्यापासून शिजवायला काही हरकत नाही, पण 14 तारखेला मात्र झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर 14, 15, 16 एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे. मात्र 14, 15, 16च्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे. म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून आज देत आहे. उदगीर, लातूर, सोलापूर, त्याच्यानंतर जत, सांगली, कोल्हापूर ह्या पट्ट्यात मात्र थोडं वातावरण थोडं खराबच राहणार आणि तिकडे कर्नाटकला पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे थोडंफार तिकडे कमी जास्त प्रमाणात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर इकडे जर बघितलं, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ इकडे मात्र उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे, म्हणून हा अंदाज